वाढदिवस कसा साजरा करावा ऐकलंय रेग्युलर भक्तांना. ठीक आहे. वाढदिवस म्हणजे काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू म्हणजे आजचा दिवस तुला शुभ जावं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आजकाल ह्या 5-10 वर्षामध्ये केक शॉपमुळे लय जास्त वाढले. ते म्हातारे लोक 80 वर्षाचे झाले तरी बर्थडे सेलिब्रेट करतात, हरकत नाही. पण बर्थडे त्याला विकृती आलेली आहे दिवसेंदिवस. कशी आलेली आहे? आपल्या वैदिक ग्रंथाचं सगळं उलटं केलं जातंय. कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्या कार्यक्रमाचे पहिले दीप प्रज्वलन करतात, बरोबर? पंचदीप, सरस्वतीचा फोटो असतो, दीप प्रज्वलित केला जातो. लग्नामध्ये अग्नी प्रज्वलित करून त्याला प्रदर्शन घातलं जाते. ठीक आहे. बर्थडेचा पहिल्या दिवशी फुकून टाकतात. काय की एवढ्या वर्ष आम्ही फुकले, आता फुकतो तुमच्या, आणि सगळे मला फुका फुका. हां, जसं मी गंगापूर रोडला गेलो तर नेहमी तुम्हाला माहीत असेल, एकदा 80 वर्षाचं म्हातारं होतं आणि मोठा 8-1 किलोचा केक होता, मोठाच्या मोठा. मला बोलवलं त्या कार्यक्रमाला, माहिती ना. तर ते 80चं मेणबत्ती लावली आणि त्या म्हाताऱ्याला नव्हते दात, आणि मला उभा केले की आओ आओ प्रभुजी आप उनके सामने खड़े हो. ते नातू पंतू त्यांचे मोठा गोतोळा, 60-70 लोक तर त्यांच्या परिवारातले. आणि मला टेन्शन आलं, म्हणलं याला नाही दात आणि याला लावलं फुकायला. तर फुकता फुकता जर त्याच्या तोंडातला फूक जर पडला केकला तर कसं व्हायचं? म्हणून त्याच्या आजूबाजूला सगळे नातू पंतू उभं होते. म्हणले आहो ना प्रभुजी आहो आहो. म्हणलं मला धर्मसंकट पडलं, करायचं तर काय करायचं भाऊ. बसलो, गेलो शेजारी. एका पोराला म्हणलं मार फुक दादाजी के पहिले. दादाजीला मारो म्हणलं, दादाजी मारो मारो, तोपर्यंत यानं फुकलं. बरं झालं म्हटलं, हॅपी बर्थडे टू यू. केक घेतला, सगळ्याला खाऊ घातला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ते दोन्ही विकृत आहे. अन्न हे परब्रह्म आहे, आपल्याकडे अन्न कापलं जात नाही. आणि आपल्या भक्त समाजामध्ये आपल्याकडे एवढे भारतीय पद्धतीमध्ये एवढे प्रकारचे स्वीट्स येतात, कमीत कमी 200-300 प्रकारचे स्वीट्स येतात. विदेशामध्ये स्वीट नाही म्हणून ते केक खातात. आणि ती प्रथा आपल्याकडे आली आणि आपल्याकडे कुठेही वाढदिवस असला की कापा केक. नाही, अन्नाला कापलं नाही पाहिजे. पण आता कसं होत आहे, काळानुसार परिस्थिती, आपल्याला ज्ञान माहीत असते पण गप्प बसायचं, बुवा चला हरकत नाही, तुम्ही खा, जगाला खाऊ घाला. लोकाला बी हौस असते, चिवडा भेटते थोडा पतर, त्याच्यात 200 रुपयाचं गिफ्ट द्यावं लागतंय. नाही, महत्त्वाचं की या दोन्ही गोष्टी आपल्या वैदिक प्रथेमध्ये दिवा कधी इजवू नये, ती पेटवला पाहिजे. आणि त्या दिवशी तुम्ही इजवतात म्हणजे आपशिकून म्हटलं. अन्न एक कापू नये. आपल्याकडे लग्नामध्ये रेशीप गाठ बाटल्या जाते, माहिती ना, रिच्युअल फॉलो करू, पण तिथं कापल्या जाते. म्हणून या दोन्ही आपशिकू नये. तो वाढदिवस, वैदिक वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे, ग्रंथकार म्हणतात किंवा पुस्तक लेखक म्हणतात की ज्या दिवशी ज्याचा वाढदिवस असेल त्यानं सकाळी उठल्यानंतर जे पूर्वज आहेत, आपले आई वडील आहेत, आजी आजोबा, त्यांचं पहिले दर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ज्ञानवृद्ध वयोवृद्ध त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुमच्यामुळे हे शरीर भेटलंय, संस्कार भेटलंय, मला शरीरावर तुमच्या सुविधा सगळ्या भेटलेल्या आहेत, तुमच्यामुळं मला हे देह भेटलं, त्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करणं. दुसरं, ज्या जन्म भेटला तर आई वडिला आपलं देवतांच्या मंदिरात घेतलं पाहिजे. जे तुमचे इष्टदेवता, कुलदेवता, मंदिरात जाऊन तिथं कृपा प्राप्त केली पाहिजे भगवंत. कारण भगवंता तू सगळं काही दिलं मला या जगामध्ये, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तिसरं, गायीची सेवा केली पाहिजे त्या दिवशी. गायला नाही का घास किंवा केळी खाऊ घातले पाहिजे, कारण ती कामधेनू इच्छा पूर्ण करणारे. ह्या 3 गोष्टी वाढदिवसात साजऱ्या केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या 3 गोष्टी, पहिले आई वडिलांचे आशीर्वाद, देवदेवतांची कृपा आणि गायीची आपली इच्छा पूर्ण करणारी आहे. आणि त्याच्यानंतर ती आपल्या सगळ्या देवता प्रसन्न होता, म्हणून 3 लोकांची सेवा केली पाहिजे. आणि त्या दिवशी विशेष करून भगवंताचे, भक्तांचे, वैष्णवांचे आशीर्वाद आपल्याकडे घेतले पाहिजे. पण त्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे आणि आपला वाढदिवस दुसऱ्याबरोबर साजरा केला पाहिजे. तर कसा केला पाहिजे, तर वेगवेगळ्या पद्धतीत, पण सगळ्यात महत्त्वाची पद्धत काय की तुम्ही जे वाढदिवस साजरा अनाथ आश्रममध्ये जाऊन केला पाहिजे. तुमचा आनंद जे दुःखी येतात त्यांच्यासोबत जाऊन ते काय केलं पाहिजे,
सेलिब्रेट केला पाहिजे. तिथे जाऊन नुसता केक नाही तर त्यांना उपयोग असलेल्या वस्तू किंवा काहीतरी पदार्थ खाण्याचे ते घेऊन नाही का दिले पाहिजे. जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही ते आनंद बघता तर त्यांचे जे तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहेत ते कशातून आशीर्वाद नाही भेटणार. जे बाकीचे ज्यांचे पोट भरलेले आहेत ना, पोट वाढलेले, त्यांना वाढदिवसाला बोलून काय आशीर्वाद भेटणार नाही. केवळ नाही का खाऊन निघून जाते. पण ते गाव जमा करण्यापेक्षा वृद्धाश्रममध्ये अनाथ आश्रम जाऊन साजरा करतात तर दुःखी लोकांचा जेवढा आशीर्वाद घेतात तेवढा आशीर्वाद तुम्हाला कुठंच भेटणार. म्हणून महाभारतामध्ये सांगितलेले किंवा महाभारतामध्ये पांडव सगळं सोडून भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्यांचा आशीर्वाद घेतला म्हणून ते सक्सेसफुली झाले. म्हणून जीवनामध्ये नेहमी आशीर्वाद, कृपा प्राप्त केली. भगवंताची कृपा असते आणि जे गायी, वैष्णव, ब्राह्मण आणि जे जगामध्ये दुःखी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. हे वाढदिवसाचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ॲनालाइज केलं पाहिजे आपल्या जीवनात. वाढदिवसाच्या दिवशी काय ॲनालाइज केलं पाहिजे की मी काय गमवलं आणि काय कमवलं. भौतिक प्रॉपर्टी नाही आहे. माझ्या जीवनात मी आध्यात्मिक काय केलं आणि माझा वेळ कशात मी गमावला याच्याबद्दल ॲनालाइज केलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण काही वाव घेतल्या पाहिजे की माझ्या जीवनात ह्या माझ्या बॅड हॅबिट्स आहेत ह्या मला सोडल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टीसाठी मी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या पुढच्या वर्षभराबद्दल मी ह्या गोष्टी अचीव करेल किंवा माझ्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये आतापर्यंत माझ्यामुळे खूप लोक दुखावले पण याच्यापुढे मी वर्षभरात प्रयत्न करेल की माझ्यामुळे कोणी दुःख होणार. अशा प्रकारचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाढदिवस कधीच नसतो. वय कमी होतं आहे तुमचं पण लोकांना आनंद होतो केक खाण्यासाठी. तर असं नसलं पाहिजे. तर याला वैदिक पद्धतीनं आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे. याच्यापुढे विशेष करून आपल्या भक्तांना पण त्या दिवशी 3 गोष्टी करायच्या. सकाळी उठायचं. बघा आमच्याकडे मंगल आरतीला आले ना लोक वर्षातून 2च वेळा मंगल आरतीला येतात. एक तर जन्माष्टमीला आणि ज्या दिवशी मंगल आरतीला आला की अंजादी तुक्का मारायचा आज याचा वाढदिवस आहे. आपण जाऊन डायरेक्ट म्हणायचं प्रभूजी माताजी तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा. अरे तुम्हाला कसं काय कळालं? भाऊ तू एंट्री मारली तेव्हाच कळालं. तू एंट्री मारल्याच कळालं की तुझा वाढदिवस आहे. तर हरकत नाही. तर सकाळी जीवनाची सुरुवात मंगल आरतीपासून करतो. तर हे केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कोणाबद्दल वाढदिवसाला काही प्रश्न? हां 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 जीवनाचं 12 वाजले त्याचे कशाला 12 वाजतो तो. विकृती आली. आणि आता याच्यापेक्षा विकृती मला एक व्हिडिओ भेटला माताजी ते पिन लावून देणार आतमध्ये की तो केक आहे ना लोक एक आमचे भक्त सांगत होते एकाचं की या जगामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या स्वतःच्या बड्डेला किती लोक त्याच्या जीवनात कोण नव्हतं. त्यानं काय केलं एक केक घेतला हॉटेलमध्ये सगळ्या वेटरला जमा केला स्वतःचा वाढदिवस साजरा केला. असे पण कारण की जीवनामध्ये स्वभाव एवढा खराब असतो की तुम्हाला वेटरला जमा करून वाढदिवस तुम्हाला साजरा करावा लागतो. ही एक पद्धत आहे. तुमचं तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल तर लोक जवळ राहतात. आणि हे 2 जर बिघडले तर कोणी जवळ तुमच्या घरातले नसणार आहे. तर हा वेगळा विषय तुम्ही जो मांडला माताजी 12 वाजता तर त्याला विकृती येत चाललेली आहे. वाढदिवस आतापर्यंत कधी नव्हते. ह्या 5, 10, 20 वर्षामध्ये त्याचं फॅड वाढलंय. हां ते मी ते सांगतो केक आहे ना नाकात भरला ते तरफडून गेलं 16 वर्षाचं पोर. म्हणून कधीच. आणि आज बी कोणाचा वाढदिवस असेल ना ते अन्न घेतात त्याचं तोंडाला वार पाडतं. कधीच वार पाडायचं नाही ते. आणि आजकाल ते हो माझा जे याच्यावर कसं होतं हे एवढा हॉट टॉपिक आहे ना कोणाच्या वैयक्तिक याच्यामध्ये ज्याची त्याला